मित्रांनो, असुर, दैत्य, दानव आणि राक्षस यामधला लोकांना फरक माहीत नसतो आणि त्यामुळे काही लोक त्याला इंग्लिशमधला डेमन समजून बसतात. पण असं नाहीये. असुरमध्ये ते सर्व लोक येतात जे सूर अर्थात देवता नाही आहेत. दैत्य, दानव आणि राक्षस हे सगळे असुरमध्ये येतात. सिम्पली बघायला गेलं तर दैत्य, दानव आणि राक्षस हे एकाच कुटुंबाच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत. इनफॅक्ट देवता पण ह्याच कुटुंबाचा एक भाग आहे. महर्षी कश्यप आणि दक्षच्या वेगवेगळ्या मुलींच्या लग्नानंतर हे वेगवेगळे कुटुंब जन्माला आले होते. महर्षी कश्यप बरोबर अदितीचे 12 पुत्र आदित्य म्हणजे देवता म्हणून ओळखले जाऊ लागले आणि महर्षी कश्यपची दुसरी पत्नी म्हणजे दिती बरोबर जी मुले झाली ती दैत्य म्हणून ओळखली जाऊ लागली. खरं म्हणजे बघायला गेलं तर नात्याने दैत्य हे देवतांचे मोठे भाऊ होते. तुम्ही हिरणाक्ष आणि हिरण्यकश्यप बद्दल ऐकलं असेल, ते दोघे भाऊ होते. आता दक्षची मुलगी दनूच्या पोटी महर्षी कश्यप यांची जी मुलं जन्माला आली ती दानव म्हणून ओळखली जाऊ लागली. दानव हे आकाराने खूप मोठे असायचे आणि सुरसा नावाच्या मुलीबरोबर कश्यपजी यांची जी मुलं जन्माला आली ती राक्षस म्हणून ओळखली जाऊ लागली. रावण, कुंभकर्ण, विभीषण यांसारखी मोठी मोठी राक्षस देखील याच कुलामध्ये जन्माला आली होती. म्हणूनच सुरुवातीपासून हे सर्व अधर्मी नव्हते, पण वेळेच्या चक्राबरोबर यांचे अधर्म वाढत गेले आणि देवानी स्वतः या पृथ्वीवर अवतार घेऊन अधर्माचा विनाश करून धर्माची पुनर्स्थापना केली. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा.